हो आई, लक्षात आहे माझ्या. अगं मी म्हणाले ना, लक्षात आहे. आमचे प्रयत्न चाललेत यायचे. हो. हा हा, मी कळवते तुला. बाय. नितीश आणि राजवीर दोघांच्याही वेबसाईटचं लॉन्च एकाच दिवशी आहे. तसं बघायला गेलं तर दोघांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे आणि दोघंही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. पण एकाच वेळेला दोन्हीकडे कसं जाऊ? अगं भाजी जळेल ना. सॉरी सॉरी माई. अगं कसला विचार करत होतीस? नाही, ते आईचा फोन होता ना आता. मग काय म्हणाली आई? ऍक्च्युली माई, थोडा प्रॉब्लेम झालाय. उद्या नितीशच्या नवीन वेबसाईटचं लॉन्चिंग आहे आणि उद्याच राजवीरच्या पण नवीन वेबसाईटचं लॉन्चिंग आहे. सो आई तेच विचारत होती, यायला जमणार आहे की नाही ते. दोन्ही ठिकाणी कार्यक्रम आहे म्हणजे अडचण होणारच. राजवीरशी बोललीस का या विषयावर? हो, मी बोलले त्यांच्याशी. मग काय म्हणाला तो? तसं अजून आमचं काहीच ठरलं नाहीये काय करायचं ते. मनवा, मला वाटतं तुम्ही दोन्ही ठिकाणी जाऊ शकाल. थोडी घाई होईल पण तुझं माहेर काही एवढं लांब नाहीये, तेव्हा जाता येईल दोन्ही ठिकाणी. हा बरोबर आहे तुमचं, पण एक्झॅक्टली राजवीरचं काय प्लॅन आहे ना ते काहीच माहित नाहीये मला. आणि उगाच नितीश पण थांबून राहील ना. आता दोन्हीकडच्या वेळा कशा मॅनेज होत आहेत ते बघायला पाहिजे. उगाच कोणाची कामं माझ्यामुळे अडकून राहायला नको तितकंच. काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. पण आज काय करायचं ते नक्की ठरवा. हो ठीक आहे, मी आहे बाहेर, पुस्तक वाचते. हो. आई, बाबा, अगं आई, एक मिनिट इकडे ना. अरे काय झालं? ये का, बस इकडे. अरे पण बस बस बस. हा बाबा, आधी ते पुस्तक बाजूला ठेवा. आता सांगशील काय झालंय? सांगतो, ठेवा ना लवकर. हा सांग. हा बाबा, मी आता आपल्या वेबसाईटचं फायनल डिझाईन बघून आलो. अय्या, कसं झालंय? खूप भारी झालंय. वेल ग्राफिक्स, रिच कंटेंट, अशी वेबसाईट आजपर्यंत कोणाचीच नसेल. व्हेरी गुड. आणि हे सगळं सुष्मितामुळे शक्य झालं. अरे वा, छान जमलंय. आई, तू पण ना. नाही नाही, तसं नाही, म्हणजे तुमचं ट्युनिंग छान जमलंय असं म्हणत होते मी. हो की नाही? हो, हो ना. मग म्हणजे काय, मी आणि सुष्मिता एकत्र असलो की चांगलंच काम होतं. अहो ऐकताय ना? हो हो, मग ऐकतोय ना. बाबा तुम्हाला सांगू, हा. मला खात्री आहे आपली ही वेबसाईट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इझिली ऑपरेट करता येईल. फक्त एकदा वेबसाईट लॉन्च होऊ दे. बर, गेलं ना आता टेन्शन. हो बाबा. गुड. नितीश, मला ना तुझ्याकडून पार्टी हवी. अगं आई, आधी वेबसाईट तर लॉन्च होते मग देतो ना पार्टी. ती पार्टी वेगळी, ती पार्टी मी घेणारच आहे. पण आता तू वेबसाईट बघून आलाय, तुला वेबसाईट आवडलीये, त्याची पार्टी हवी आहे. म्हणजे जास्त काही नको, आईस्क्रीम पार्टी. अगं आई, आत्ता? हो, आत्ता म्हणजे आत्ता. बरं ठीक आहे, जेवतो आणि मग आणतो. अजिबात नाही. आत्ता म्हणाले ना, उठ आणि जा आणि आण. नंतर नंतर करतो वडिलांसारखं. हे आता गाडी घसरली का माझ्यावर? अहो, तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी एखादं काम वेळेवर केलंय? सांगा ना. नितीश उठ, तू आधी जाऊन आईस्क्रीम घेऊन ये, नाहीतर आता तुझी आई माझ्या चुकांचा पाडा वाचत बसेल. तू उठ लवकर. काय हो तुम्ही सुद्धा. बरं आलोच. छान झालं नाही? राजवीर, पाणी. थँक्यू. आज उशीर झाला तुम्हाला यायला? 2-3 मीटिंग्स होते आणि उद्या वेबसाईट लॉन्च आहे, सो काही गोष्टी डिसाईड करायच्या होत्या. झाली मग तयारी उद्याची? तयारी काय चालूच राहते. बघू, होईल नीट सगळं. बघू कशाला, सगळं काही छानच होणार.
तुमच्या वेबसाईटला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळणार आणि उद्या नितीश तुमच्या वेबसाईटला सॉरी म्हणजे मला म्हणायचं होतं आपल्या वेबसाईटला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळणार आणि नितीशच्या वेबसाईटला सुद्धा चांगलाच रिस्पॉन्स मिळणार. डोंट वरी. मग काय ठरवलंय तुम्ही? कशाबद्दल? आपल्या वेबसाईट लॉन्चला जाणार आहात की नितीशच्या? मी तुम्हाला म्हणाले ना मला खरंच कळत नाही मी काय करू. दोन्ही ठिकाणी जाणं खरं तर खूप महत्वाचं आहे आणि मला कळतच नाही मी कसं मॅनेज करू ते. तुम्हाला एक सजेस्ट करू मी. मला असं वाटतं आधी आपण ऑफिसमध्ये जाऊ आपल्या वेबसाईट लॉन्चसाठी आणि मग नायगावला जाऊ नितीशकडे. ऑफकोर्स तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. नाही नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला फक्त दोन्ही ठिकाणी जाणं महत्वाचं आहे बाकी काही नाही. मग तसंच करू. चालेल. थँक्यू सो मच. मला इतकं टेन्शन आलेलं ना मला खरंच कळत नव्हतं मी काय करू. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी असताना टेन्शन घेत जाऊ नका, पण तुम्ही ऐकतच नाही माझं. एनिवे तुम्ही आता फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी शांतकी कॉफी घेऊन येते. कशाला? आता आलोय मी. थांबा ना जरा वेळ. नवऱ्याजवळ थोड्या वेळ थांबलं तर काही फरक पडत नाही. हो माहितीये पण बायको जरा थोड्या वेळासाठी कॉफी आणायला किचन मध्ये गेली तरी काही फरक पडत नाही. तुम्ही फ्रेश व्हा मी घेऊन येते कॉफी. ओके. कोणीतरी आज छान दिसतंय. फक्त छान? खूप छान. फक्त खूप छान. खूप गॉर्जस आणि खूप सुंदर दिसतंय. अच्छा म्हणजे रोज नाही दिसत. नाही, रोज सुंदर दिसतेच पण आज जरा जास्त सुंदर दिसतंय. मला सांगा ही साडी कशी आहे? तुमच्याकडे सगळं छान दिसतं. सांगा ना कशी आहे. सांगितलं ना. शी बाबा तुम्ही असंच करता कधीच नीट उत्तर देत नाही. नाही मी फाजीलपणा करतो. आता फाजील पण काय? मिस्टर राजवीर मोहिते पाटील तुमच्या बायकोला काही सांगायची गरज नाही. तिला सगळं कळतं. हुशार आहे तुमची बायको. पण माझ्या हुशार बायकोला हे माहिती आहे का वेबसाईट लॉन्च ती करणार आहे. हो खरं मी तुम्हाला विचारायचंच विसरले. तुम्ही माझ्या हस्ते का करताय वेबसाईट लॉन्च? नाही म्हणजे असं कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीला का नाही बोलवतात? माझ्या आयुष्यात तुमच्यापेक्षा महत्वाचं कोणीच नाहीये म्हणवा. आणि तरी तुम्ही मला ऑल द बेस्ट नाही केलंय. ऑल द बेस्ट. हे असं ऑल द बेस्ट नकोय मला. राजवीर आईचा कॉल आहे. हॅलो हॅलो मन्या. अगं कुठपर्यंत पोहोचला तुम्ही? आई मी आणि राजवीर आता त्यांच्या ऑफिसला चाललोय. तिथला प्रोग्राम झाला की मग निघू नायगावसाठी. तरी एक दुपारपर्यंत पोहोचतो आम्ही. बरं चालेल लवकर या तुमची वाट बघतोय. हा हो हो आता निघतोच होत. बाय बाय बाय. राजवीर आपल्याला निघायला हवं. उगाच उशीर होईल. आपल्याला नायगावला पण जायचं ना. मी मायना सांगून येते तुम्ही लवकर खाली. सगळ्या गेस्ट कडे नीट लक्ष दे. केक रेडी घेऊन दवे. गुड मॉर्निंग सर. तयारी झाली सगळी? हो सर ऑलमोस्ट झाली. काही सजेशन्स? सजेशन आणि मी वेळ लागले का दवे? असं का म्हणताय सर? दवे या ऑफिसमध्ये माझा शब्द मॅटर करतो का? मी जर तुम्हाला सजेशन दिलं आणि हे राजवीर सरांना कळलं ना तर नोकरी जाईल तुमची.
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लीज हॅव अ सीट. सर वेबसाईट लॉन्च करायची. सो एव्हरीवन, आज आपण आपली नवीन वेबसाईट लॉन्च करतोय आणि आय होप ही वेबसाईट सुद्धा सक्सेसफुल असेल आणि हिला पण चांगला रिस्पॉन्स मिळेल. आतापर्यंत आपण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, अशीच मेहनत अजून घेऊ आणि ही वेबसाईट हिट करूया. करायची सुरुवात. येस हनुमा, प्लीज. एक मिनिट. हॅलो. ठीक आहे, पोहोचतो मी. काय झालं, कोणाचा कॉल होता? ऍक्च्युली फॅक्टरीतून कॉल होता, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, सो मला जावं लागेल. एक काम करतो, मी जाऊन येतो आणि मग आपण वेबसाईट लॉन्च करू. ओके. पण काही सिरियस प्रॉब्लेम वगैरे नाही ना? ऍक्च्युली येस, थोडा सिरियस आहे, मी बघून येतो. हॅलो मी, एक्सक्यूज मी. सर मी पण येऊ? ओके, पोहोचा तुम्ही लवकर. हो आपले सगळे क्लायंट येत आहेत ना? हो, सगळे ऑन द वे पोहोचतील लवकर. शिव आहे. काय 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 झालं? अरे नाही, मनू आणि राजवीर नाही आलेत. कुठे राहिले? आणि बाबा कुठे आहेत? ते बाहेर गेलेत एका महत्वाच्या कामासाठी. महत्वाचं काम आहे. मी त्यांना सांगितलं होतं आजच्या दिवशी कुठलीही कामं घेऊ नका म्हणून. असं काय करतात ते? अरे हा, मी त्यांना फोनच करतो. हे बघ आले. काय बाबा, कुठे होता तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं ना, सोशल वर्क काही घेऊ नका तुम्ही. कुठे गेला होता तुम्ही? अरे महत्वाच्या कामाला गेलो होतो. सोशल वर्क मधनं वेळ काढून तुझ्यासाठीच गेलो होतो. माझ्यासाठी? हे घे, हे आणलंय तुझ्यासाठी. हे काय आहे? अरे गिफ्ट आहे तुझ्यासाठी आमच्या दोघांकडनं. हो पण काय आहे? अरे तू स्वतः बघ ना, बघ. तुला आवडेल असं गिफ्ट आहे. शर्ट आहे ना? तू नवीन बिझनेस सुरू करतोयस ना, तर बिझनेस साठी वापरता येईल अशी वस्तू आहे. बिझनेसच्या कामासाठी? आणि खूप चौकशी करून मग विकत घेतली. बघ तर. लॅपटॉप? हो बाबा, पण आपल्याकडे लॅपटॉप आहे. नितीश, तुझ्या नव्या कामाची सुरुवात नव्या लॅपटॉपने व्हावी अशी आमची इच्छा होती. चल लवकर सुरू कर आणि वेबसाईटचं लॉन्चिंग याच्यापासूनच कर.
मस्त आयडिया बाबा तुमची. आणि तुमचं गिफ्ट सुद्धा खूप छान. नितीश, असंही तुझा लॅपटॉप जुना झालाय ना? बाबा थँक्यू सो मच. अरे थँक्यू वगैरे काय म्हणतो, चल कामाला लाग. बस. बरं आरती, हा? मला सांग, मनू आणि राजवीर कुठे राहिले? तू वेळ नीट कळवली ना त्यांना? हो, माझं काल बोलणं सुद्धा झालं मनुष्य. बरं तू एक काम कर, मनूला फोन कर आणि विचार कुठपर्यंत पोहोचलेत. कर. कसं आहे? मस्त. हॅलो. हॅलो मनू, अगं कुठे आहात तुम्ही? निघालात की नाही अजून? नाही आहे, अजून आम्ही निघालो नाही आहोत. का ग? ऍक्च्युली अजून इथे वेबसाईटच लॉन्च नाही झाली आहे. आम्ही करणारच होतो प्रोग्राम सुरू, पण अचानकच राजवीरना एक अर्जंट काम आलं आणि त्यांना जावं लागलं. ठीक आहे, मग कधी निघणार आहात तुम्ही? काहीच कळत नाहीये ग. मी त्यांना फोन करते, ते फोन पण उचलत नाहीये. पण तू टेन्शन नको घेऊ आई, आमचं इथलं आटपलं ना की आम्ही लगेच निघतो. ठीक आहे, लवकर या, आम्ही सगळे वाट बघतो इथे. हो आई, ठेवू फोन. हो हो. कुठे अडकलेत राजवीर? मी फोन का उचलत नाहीयेत? आओ. हॅलो. हा? काय झालं? नाही, ते अजून निघालेच नाहीये तिथून. अजून नाही निघाले? का? नाही, राजवीरचं काहीतरी काम आहे, तिथे अडकलेत. वाटलंच होतं मला. नितीश, ती म्हणाली ना काहीतरी कामात अडकलेत म्हणून. जाऊ दे ना बाबा. ठीक आहे, जाऊ दे तर जाऊ दे. तुझी सगळी तयारी झाली आहे ना? माझी सगळी तयारी झाली. हाय नितेश. अरे हॅलो. आय एम फाईन. हाय हाय. या ना, मी तुमची ओळख करून देतो. बाबा, हे मिस्टर बागवे. नमस्कार. नमस्कार. बाबा, यांनी मला वेबसाईट डिझाईन करण्यासाठी खूप मदत केली. आणि हे मिस्टर राणे, यांनी मला रिसर्च करण्यासाठी खूप मदत केली. नमस्कार. आणि हे सगळे क्लायंट आहेत माझे. कॉंग्रॅच्युलेशन नितीश अँड ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. या बसा ना, प्लीज प्लीज. बाबा, सगळे क्लायंट आले, पण ताईचा अजून काहीच पत्ता नाही. काय करायचं? मला असं वाटतं आपण आणखीन थोडा वेळ वाट बघूया. नाही, बरोबर आहे, आपण वाट बघूया मनूची. सॉरी, पण मी एक गोष्ट सांगू का? बोल ना. मला वाटत नाही राजवीर सर आणि मनवा या कार्यक्रमाला येतील म्हणून. दवे, येस मॅडम. तुम्ही माझा एक निरोप द्याल का राजवीरना? निरोप? म्हणजे तुम्ही निघालात का? हो, मला जायला लागेल आता. तुम्ही फक्त त्यांना सांगा की मी नायगावला जाऊन येते पटकन. ओके, सांगतो मी सर. थँक्यू. कुठे निघालात? मला वाटलं तुम्हाला यायला वेळ आहे अजून. मी आता नायगावला जायला निघत होते. अशा एकट्या? राजवीर, दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. मी कधीपासून तुम्हाला कॉल करते, तुम्ही माझा फोन पण उचलत नाहीये. एनिवे, आता तुम्ही आलाच आहात तर आपण लगेच वेबसाईट लॉन्च करूया का? आणि नायगावला निघूयात प्लीज. ओके, या. एक्स्ट्रीमली सॉरी, थोडं महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला.
एनिवे मनवा, आता तुमच्या हस्ते आपण वेबसाईट लॉन्च करू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आपल्या वेबसाईटला खूप छान रिस्पॉन्स मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याच्यावर निघायचं. येस. सर आपले रॉ मटेरियलचे सप्लायर मिस्टर गाडगिळ आले.